नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या MPSC लाईव्ह बॅचमध्ये. आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. प्रकरणाचं नाव आहे प्रपोजिशन आणि प्रपोजिशन या चॅप्टरमधील आजचा आपला 10वा पार्ट आहे. या 10व्या पार्टमध्ये आज पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत की प्रपोजिशन टू हे कशा पद्धतीने सेंटेन्सेसमध्ये यूज केले जाते. कालही आपण जो 9वा पार्ट पाहिला प्रेपोजिशनचा, त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली की प्रपोजिशन टू हे कोणकोणत्या शब्दांसोबत वापरलं जातं आणि आज पुन्हा एकदा आपण ते कंटिन्यू करणार आहोत. माझा आवाज जर क्लिअरली येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. लगेचच आपण आपल्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत. थँक्यू प्रशांत सर, थँक्यू अनिल सर. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या लाईव्ह लेक्चरला. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की प्रपोजिशन टू हे कोणकोणत्या शब्दांसोबत वापरलं जातं. तत्पूर्वी काल आपण इथपर्यंत आलो होतो की ॲग्री जो शब्द आहे, या ॲग्री शब्दासोबत आपण विथ हेही प्रेपोजिशन वापरतो. ॲग्री या शब्दासोबत आपण टू हेही प्रेपोजिशन वापरतो आणि ॲग्री या शब्दासोबत आपण ऑन हेही प्रेपोजिशन वापरत असतो. म्हणजे ॲग्री या शब्दासोबत विथ हेही वापरलं जातं, ॲग्री या शब्दासोबत टू ही वापरलं जातं आणि ॲग्री या शब्दासोबत ऑन ही वापरलं जातं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी ॲग्री असू तेव्हा ॲग्री विथ वापरलं जाईल. जेव्हा व्यक्तीने एखादं प्रपोजल दिलेलं असेल, जेव्हा व्यक्तीने एखादं ऑफर दिलेली असेल किंवा व्यक्तीने एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल किंवा व्यक्तीने एखादं ॲग्रीमेंट दिलेलं असेल, त्याच्यावर जर आपण सहमत असू, त्याच्यावर जर आपण ॲग्री असू तर ॲग्री नंतर टू हे प्रपोजिशन वापरलं जाईल. आणि जर एखादं मॅटर असेल तर त्याच्यासोबत ॲग्री नंतर आपण ऑन हे प्रपोजिशन वापरत असतो. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. ओके, आत्ता आपण काय करूया की याला तर कंटिन्यू करूया, परंतु आत्तापर्यंत आपण जे काही प्रपोजिशन्स घेतलेले आहेत त्या प्रपोजिशन्सवर पुन्हा एकदा काही नवीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांचा सराव झाला पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे की आत्तापर्यंत आपण जे टू प्रेपोजिशन शिकलो किंवा आतापर्यंत आपण जे फॉर प्रेपोजिशन शिकलो किंवा आतापर्यंत हे समजून घेतलं की ऑफ कुठे वापरले जाते, आतापर्यंत आपण इन, बाय, इनटू आणि ऑन हे प्रेपोजिशन्स कोणकोणत्या शब्दांसोबत वापरले जातात, याचा एक छोटासा रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणून काही प्रश्न पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि आधी आपण या प्रश्नांना सोडवूया, त्यानंतर पुन्हा एकदा आपलं कंटिन्यू करूया प्रेपोजिशन टू. मग बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द फर्स्ट सेंटेन्स इज ही हॅज प्रॉमिस्ड मी दॅट ही विल कम हिअर ऑन मंडे. त्याने मला प्रॉमिस केलेलं आहे की तो इथे केव्हा येणार, मंडेला येणार. मग बघा, ही हॅज प्रॉमिस्ड मी दॅट ही विल कम हिअर ऑन मंडे. आता हा जो मंडे शब्द आहे हा दिवसाचं नाव आहे. दिवसाचं नाव असेल तर त्याचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल असेल, म्हणून एम कॅपिटल आहे. त्याच्या आधी ऑन हे प्रिपोजिशन वापरले जाते. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये मंडेच्या सोबत ऑन प्रिपोजिशन बरोबर आहे, म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. मग सेंटेन्स ए बरोबर असेल तर ऑप्शन 1 आपलं उत्तर होऊ शकतं, ऑप्शन 2ही आपलं उत्तर होऊ शकतं, ऑप्शन 3ही आपलं उत्तर होऊ शकतं. इथे एलिमिनेट करता येत नाही आहे. आता बघा, ही हॅज प्रॉमिस्ड मी दॅट ही विल कम हिअर ऑन टुमारो. त्याने मला प्रॉमिस केलेलं आहे की तो उद्याच्या दिवशी येणार. सो ही हॅज प्रॉमिस्ड मी दॅट ही विल कम हिअर ऑन टुमारो. आता हा जो शब्द आहे टुमारो, या शब्दासोबत आपण ऑनचा वापर करत नाही. टुडे असेल, यस्टरडे असेल, टुमॉरो असेल, यस्टर नाईट असेल, टुनाईट असेल, या शब्दांसोबत आपण ऑन या प्रिपोजिशनचा वापर करत नाही. आवाज येतोय क्लिअरली सर्वांना? तर टुमॉरो हा जो शब्द आहे, टुनाईट हा जो शब्द आहे, यस्टरडे किंवा यस्टर नाईट हा जो शब्द आहे, टुडे हा जो शब्द आहे, यांच्यासोबत कोणतंही प्रिपोजिशन वापरलं जात नाही. आणि आपण जर पाहिलं तर टुमॉरोच्या आधी ऑन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे की जे चुकीचं आहे आणि म्हणून सेंटेन्स बी जे आहे ते चुकीचं होणार. मग सेंटेन्स बी कोणासोबत आहे तर सेंटेन्स बी दुसऱ्या ऑप्शनसोबत आहे, म्हणजे दुसरं सेंटेन्स, दुसरं ऑप्शन एलिमिनेट होणार. It seemed that she came here on yesterday.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे बघा यस्टरडे हा शब्द आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की टुमारो हा शब्द असेल, यस्टरडे हा शब्द असेल, यस्टरनाईट हा शब्द असेल, टुनाईट हा शब्द असेल. या शब्दांसोबत ऑन हे प्रिपोजिशन येत नाही, म्हणजे हे ऑन प्रिपोजिशन चुकीचं आहे, सेंटेन्स सी चुकीचं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं होणार. फक्त ए बरोबर होणार, म्हणून नन ऑफ दीज ऑप्शन सुद्धा येणार नाही. पहिलं जे ऑप्शन आहे ते बरोबर असेल. ओनली ए सेंटेन्स इज अ करेक्ट सेंटेन्स. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आय हॅव कम टू नो दॅट ही इज सफरिंग विथ कोविड-19. मला असं समजलेलं आहे की ही इज सफरिंग विथ कोविड-19. तो कोविड-19ने सफर करत आहे, म्हणजे कोविड-19 थ्रू त्याला आजार झालेला आहे, कोविड-19 आजार झालेला आहे आणि त्याच्या सफरमध्ये आहे, म्हणजे त्याच्या त्रासामध्ये तो आहे. सो ही आय हॅव कम टू नो दॅट ही इज सफरिंग. मग सफरिंग या शब्दासोबत किंवा सफर या शब्दासोबत विथ हा शब्द वापरला जात नाही, फ्रॉम हा शब्द वापरला जातो, म्हणून इथे फ्रॉम हा प्रिपोजिशन असायला हवा होता. सफरिंग फ्रॉम असं म्हटलं जातं, सफरिंग विथ म्हटलं जात नाही, आणि म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते कॅन्सल होईल. सो सेंटेन्स ए कॅन्सल होईल, चुकीचं होईल, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होईल, ऑप्शन 2ही कॅन्सल होईल, ऑप्शन 3ही कॅन्सल होईल, कारण तिघं ऑप्शनमध्ये कुठे ना कुठे हे सांगितलं जात आहे की ए हे बरोबरच आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये सांगितलं जात आहे की ए बरोबर आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितलं जात आहे की ए ही बरोबर आहे आणि बी ही बरोबर आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितलं जात आहे की ए ही बरोबर आहे आणि सी ही बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 मध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की ए बरोबर आहे, परंतु ए जर चुकीचं आहे तर हे तीनही ऑप्शन्स एलिमिनेट होतील आणि इथूनच आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता येत आहे. ऑप्शन 4 नन ऑफ दी अबो, म्हणजे कोणतेही सेंटेन्स इथे बरोबर नसेल. सो बघा, आय हॅव कम टू नो दॅट ही इज सफरिंग टू कोविड-19. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं, इथे सफरिंग लिहिलेलं आहे, सफरिंग नंतर टू हा चुकीचा आहे, म्हणून सेंटेन्स बी जे आहे ते चुकीचं होणार. इंडियन टीम शॉर्ट बाय 20 रन्स इन द लास्ट मॅच. शॉर्ट नंतर आपण काय यूज करतो? इंडियन टीम शॉर्ट बाय यूज करू शकत नाही, आणि म्हणून आपण सेंटेन्स सी जे आहे ते सुद्धा कॅन्सल करतोय. मग बघू शकतात की तीनही सेंटेन्सेस जे आहेत ते चुकीचे आहे, म्हणून आपल्याला ऑप्शन 4 सोबत जावं लागेल. मला वाटतं हे प्रश्न आपण सोडवली होती आणि इथूनच आपलं लेक्चर कुठेतरी बंद पडलं होतं. मग आता घेऊया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द फर्स्ट सेंटेन्स इज वी टोल्ड हर टू स्टे ॲट द फर्स्ट फ्लोअर. आता बघा, वी टोल्ड हर टू स्टे, आम्ही तिला सांगितलं स्टे की थांब ॲट द फर्स्ट फ्लोअर. कुठे थांबायला सांगितलं होतं? फर्स्ट फ्लोअरला थांबायला सांगितलं होतं. मग बघा, फर्स्ट फ्लोअर असेल, सेकंड फ्लोअर असेल, थर्ड फ्लोअर असेल, याच्यासाठी आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. ऑन द फर्स्ट फ्लोअर, ऑन द सेकंड फ्लोअर, ऑन द थर्ड फ्लोअर, आणि इथे काय वापरलेलं आहे? इथे ॲट प्रिपोजिशन वापरलेलं आहे, की जे चुकीचं आहे. म्हणजे सेंटेन्स ए काय होणार? चुकीचं होणार. सेंटेन्स ए जर चुकीचं असेल तर ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 जे असेल हे कॅन्सल होईल, कारण ऑप्शन 2चं म्हणणं आहे ए आणि बी बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी ए बरोबर आहे असं त्याचं म्हणणं आहे, आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा ए बरोबर आहे असं म्हणणं आहे, म्हणून 2 आणि 3 एलिमिनेट होतील. शिरीष वॉज अक्यूज्ड फॉर व्हेरियस ऑफेन्सेस. शिरीष वॉज अक्यूज्ड, अक्यूज म्हणजे आरोपी आहे. शिरीष वॉज अक्यूज्ड म्हणजे शिरीष जो आहे तो आरोपी होता. कशाचा आरोपी होता? तर व्हेरियस म्हणजे वेगवेगळे, ऑफेन्सेस म्हणजे वेगवेगळे क्राइम्स, वेगवेगळे गुन्हे, वेगवेगळ्या गुन्ह्यांचा आरोपी शिरीष होता. मग बघा, एखाद्या गुन्ह्याचा आरोपी असेल तर चा हा शब्द आपण वापरत असतो, आणि म्हणून इथे फॉर हा प्रिपोजिशन न वापरता ऑफ हा प्रिपोजिशन वापरायला हवा होता. शिरीष वॉज अक्यूज्ड ऑफ व्हेरियस ऑफेन्सेस, म्हणून हे सेंटेन्स देखील कसं होणार? चुकीचं होणार. मग बी जर चुकीचं होणार तर इथे कुठे बी जे आहे ते दिसत नाहीये. मग बघा, आता शिरीष वॉज अक्यूज्ड ऑफ मर्डर. आता इथे बघा, शिरीष वॉज अक्यूज्ड काय आहे? आरोपी आहे, परंतु कशाच्या तरी आरोपी असणं महत्त्वाचं आहे. मर्डरचा आरोपी आहे, मर्डरचा आरोपी, म्हणून अक्यूज नंतर ऑफ हे प्रिपोजिशन जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी बरोबर आहे. सेंटेन्स सी बरोबर आहे, म्हणून ऑप्शन 1 आपल्याला पिकअप करावं लागेल. चौथं ऑप्शन जे आहे ते कॅन्सल होईल. एक ऑप्शन आपल्याला देता येईल, पहिलं ऑप्शन
अँड ओनली सी सेंटेन्स इज द करेक्ट सेंटेन्स. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपला डाऊट जो आहे तो टाईप करू शकतात. आपल्या डाऊटचं समाधान करण्याचं संपूर्ण जे काही रेस्पॉन्सिबिलिटी असेल ते माझी असेल, प्रयत्न करेल. ठीक. टू प्रेपोजिशनचे लेक्चर कधी होईल? हेच जे लेक्चर आहे हे टू प्रेपोजिशनचे आहे आणि कालचं जे लेक्चर आहे तेही टू या प्रेपोजिशनवर आधारित आहे. आपण इथे फिक्स्ड वर्ड सोबत टू प्रेपोजिशन बघतोय. अजून आपण डायरेक्शन बेस प्रेपोजिशन पाहिलं नाही. ऑन म्हणजे जर एखादा सरफेस असेल आणि त्याच्यावर काही वस्तू असेल तर तिला आपण ऑन म्हणतो. एखादी वस्तू वर असेल परंतु सरफेसला चिटकलेली नसेल तर मग ती एकतर ओव्हर असेल किंवा अबोव असेल. हे जे डायरेक्शन बेस ॲनालिसिस आहे किंवा डायरेक्शन बेस प्रेपोजिशन्स आहेत या अजून आपल्या व्हायच्या बाकी आहेत. आधी सुरुवातीला आपण एक ओरिएंटेड पार्ट घेतोय जो MPSC मुख्य परीक्षांसाठी महत्त्वाचा असतो आणि त्यानंतर मग आपण डायरेक्शन बेस प्रेपोजिशन जे आहेत ते घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे आय एम ग्रेटफुल टू यू अँड युअर फ्रेंड्स. आता बघा, ग्रेटफुल या शब्दानंतर नेहमी फॉर हे प्रेपोजिशन वापरलं जातं. मग इथे जर आपण पाहिलं तर टू हे प्रेपोजिशन आहे म्हणून सेंटेन्स ए कॅन्सल होणार. आय एम ग्रेटफुल नंतर ऑफ चुकीचं आहे म्हणून सेंटेन्स बी कॅन्सल होणार. आय एम ग्रेटफुल नंतर फॉर लिहिलेलं आहे, फॉर प्रिपोजिशन बरोबर आहे म्हणजे सेंटेन्स सी जे आहे ते बरोबर होणार. सो ए अँड बी जर कॅन्सल झाले तर हा ए आणि हा ए इथून कॅन्सल होणार म्हणजे ऑप्शन 2, 3 कॅन्सल होणार. फक्त सी बरोबर आहे म्हणून आपल्याला पहिल्या ऑप्शन सोबत जावं लागणार. चौथा ऑप्शन कॅन्सल होणार. ओनली सी सेंटेन्स इज द करेक्ट सेंटेन्स. छोटासा शब्द आहे, ग्रेटफुल नंतर फॉर हा प्रिपोजिशन आला पाहिजे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स अँड द सेंटेन्स इज राहुल इज हॅबिच्युअल ऑफ वॉचिंग TV ऑन एव्हरी डे. आता बघा, हॅबिच्युअल हा जो शब्द आहे, हॅबिच्युअल या शब्दानंतर ऑफ हा प्रिपोजिशन वापरला जातो. हॅबिच्युअल हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो सवय असणे. आय एम हॅबिच्युअल ऑफ म्हणजे मला सवय आहे. यू आर हॅबिच्युअल ऑफ म्हणजे तुम्हाला सवय आहे. शी इज हॅबिच्युअल ऑफ म्हणजे तिला सवय आहे. एव्हरीवन इज हॅबिच्युअल ऑफ म्हणजे प्रत्येकाला सवय आहे. बघा, राहुल इज हॅबिच्युअल ऑफ बरोबर आहे. सो राहुल इज हॅबिच्युअल ऑफ वॉचिंग TV. राहुलला TV पाहण्याची सवय आहे. राहुल इज हॅबिच्युअल ऑफ वॉचिंग TV आणि कधी तर एव्हरीडे म्हणजे दररोज राहुलला TV बघण्याची सवय आहे. सो रोहित इज हॅबिच्युअल ऑफ वॉचिंग TV ऑन एव्हरीडे. परंतु हा जो एव्हरीडे शब्द आहे या एव्हरीडे शब्दासोबत ऑन हे प्रेपोजिशन वापरलं जात नाही, किंबहुना कोणतंच प्रेपोजिशन वापरलं जात नाही. त्यामुळे हा ऑन इथे अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून हे सेंटेन्स इथून काय झालं, चुकीचं झालं. चुकीचं होता बरोबर ऑप्शन 2 अँड ऑप्शन 3 एलिमिनेट झाले. ते आपलं उत्तर होऊ शकत नाही. ही इज सफरिंग ऑफ इन्सोम्निया सो दॅट ही इज अनेबल टू स्लीप इन नाईट. आता बघा या ठिकाणी ही इज सफरिंग. सफरिंग नंतर आत्ताच सांगितलं कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं, फ्रॉम. इथे कोणतं वापरलेलं आहे, ऑफ. सो हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. सो बी चुकीचं होणार. आता बघा, इन्सोम्निया. इन्सोम्नियाचा अर्थ माहिती असला पाहिजे की एक असा आजार की ज्या आजारामध्ये रुग्णाला झोप लागत नाही, रात्री तो झोपू शकत नाही, मग त्याला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा तो झोपतो. आता इथे जर आपण पाहिलं स्लीप इन नाईट लिहिलेलं आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की नाईट या शब्दासोबत इन हा प्रिपोजिशन वापरला जात नाही. नाईट या शब्दासोबत कोणता प्रिपोजिशन वापरला जातो, ॲट हा प्रिपोजिशन वापरला जातो. म्हणजे या सेंटेन्समध्ये दोन्ही ठिकाणी ज्या चुका आहेत त्या प्रिपोजिशनच्याच चुका आहेत. सो सेंटेन्स बी चुकीचं होणार. मोहन इज नॉट एलिजिबल टू द पोस्ट ऑफ मॅनेजर. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की एलिजिबल या शब्दासोबत कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं. मोहन इज नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर. सो हे सेंटेन्स देखील कसं होणार, चुकीचं होणार. सो सी देखील कसं होणार, चुकीचं होणार. अगेन नन ऑफ द अबोव जे असेल ते आपलं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. सेंटेन्स आहे ही सेड ही वुड इन्फॉर्म यू ऑन टुमॉरो. अगेन तोच प्रॉब्लेम दिलेला आहे की या ठिकाणी जर टुमॉरो हा शब्द आहे तर टुमॉरो शब्दाच्या आधी हा जो ऑन वापरलेला आहे हा चुकीचा आहे, कारण टुमॉरो, टुडे, टुनाईट, येस्टरडे, येस्टरनाईट या शब्दांसोबत ऑन हे प्रिपोजिशन काय कोणतेही प्रिपोजिशन वापरले जात नाही, म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते चुकीचे होईल. सेंटेन्स ए चुकीचं होता बरोबरच ऑप्शन 2 जे आहे ते एलिमिनेट होईल. त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा, ऑल द एम्प्लॉईज आर वेटिंग फॉर द बस. सर्व कर्मचारी बसची वाट बघत आहेत. सो ऑल एम्प्लॉईज आर वेटिंग आणि वेट या शब्दानंतर फॉर हे प्रिपोजिशन वापरले जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाही, म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. आणि हे सेंटेन्स जर बरोबर असेल तर आपलं ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 3 जे आहे ते बरोबर येऊ शकतं. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा, ऑल द एम्प्लॉईज आर अवेटिंग फॉर द बस. आता बघा दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे वेट आणि याचा अर्थ होतो वाट बघणे, आणि याच्यासोबत प्रेपोजिशन वापरायचं असेल तर आपण ऑफ प्रेपोजिशन वापरतो ची वाट बघणे म्हणून. परंतु हा जो शब्द आहे अवेट, या शब्दाचा अर्थ होतो ची वाट पाहणे, ची वाट पाहणे. म्हणजे बघा, ऑल द एम्प्लॉईज आर वेटिंग, सर्व कर्मचारी वाट बघत आहेत बस असं होईल. सर्व कर्मचारी वाट बघत आहे कशाची? बस असं होणार. मग तो चा ची चे जो आहे तो या ठिकाणी कुणी घेतलेला आहे? फॉर या प्रिपोजिशनने घेतलेला आहे. समजतंय? सो वेटचा अर्थ होतो वाट पाहणे, परंतु याला जर चाचीचे वाट पाहणे असं म्हणायचं असेल तर मग आपण ऑफ ह्या प्रिपोजिशनचा सपोर्ट घेत असतो. परंतु हा अवेट जो शब्द आहे, या अवेट शब्दाचा अर्थ मुळातच होतो ची वाट पाहणे. त्यामुळे याच्यामध्ये हा जो ची आहे किंवा चाचीचे आहे हा ऑलरेडी इन्क्ल्यूड आहे. हा ऑलरेडी इन्क्ल्यूड असल्यामुळे याच्यासोबत ऑफ हा प्रिपोजिशन वापरण्याची गरज पडत नाही. हा प्रश्न मुद्दाम वारंवार आपल्याला आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतो की अवेट नंतर मुद्दाम आपल्याला फॉर हे प्रिपोजिशन लिहिले जाते, सेंटेन्समध्ये दिले जाते. आपल्याला असं वाटतं की सेंटेन्स बरोबर आहे परंतु सेंटेन्स चुकीचं असतं. इथेही पाहू शकतो की अवेटिंग या शब्दानंतर अननेसेसरी फॉर हा प्रिपोजिशन दिलेला आहे की जो कसा आहे? चुकीचा आहे. म्हणजे हे सेंटेन्स कसं होणार? चुकीचं होणार. फक्त सेंटेन्स बी जे आहे ते कसं होणार? बरोबर होणार. म्हणून ऑप्शन 1 पिकअप करावं लागेल ॲज अन आन्सर, म्हणून नन ऑफ द अबोव सुद्धा घेऊ शकत नाही. सो ऑप्शन 1 बरोबर होईल. ऑनली सेंटेन्स बी इज करेक्ट असं आपलं उत्तर होईल. क्लिअर आहे? ओके, थँक्यू प्रशांत सर. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द फर्स्ट सेंटेन्स इज एव्हरीवन इज मेकिंग रिक्वेस्ट फॉर द ॲक्सेस इन द हॉल. प्रत्येक जण रिक्वेस्ट करत आहे. कशासाठी रिक्वेस्ट करत आहे? ॲक्सेससाठी रिक्वेस्ट करत आहेत. ॲक्सेस म्हणजे काय? प्रवेशासाठी रिक्वेस्ट करत आहेत. प्रवेशासाठी, प्रवेश मिळण्यासाठी एव्हरीवन इज मेकिंग रिक्वेस्ट, विनंती करत आहेत. परंतु आपण कालच पाहिलं की ॲक्सेस या शब्दानंतर इन हे प्रिपोजिशन वापरलं जात नाही. ॲक्सेस या शब्दानंतर टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं. म्हणून पहिलं सेंटेन्स जे असेल हे पहिलं सेंटेन्स चुकीचं असेल. सेंटेन्स ए चुकीचं होता बरोबर. आपलं दुसरं सेंटेन्स, दुसरं ऑप्शन एलिमिनेट होईल. त्यानंतर बघा, इट हॅज बीन सीन दॅट अ मदर इज काइंड फॉर हर चिल्ड्रन. इट हॅज बीन सीन दॅट असं पाहण्यात आलेलं आहे की अ मदर, कोणतीही आई असो, इज काइंड फॉर हर चिल्ड्रन. कुठलीही मदर जी आहे ती तिच्या मुलांप्रती कशी असते? काइंड असते, दयाळू असते. सो या ठिकाणी मग काइंड या शब्दानंतर फॉर हा प्रिपोजिशन चुकीचा वापरलेला आहे. काइंड या शब्दानंतर टू हा प्रिपोजिशन वापरला जातो, परंतु इथे फॉर वापरला असल्यामुळे सेंटेन्स बी चुकीचं होणार. सेंटेन्स बी चुकीचं होता बरोबर. ऑप्शन 1 एलिमिनेट होणार, ऑप्शन 3 ही एलिमिनेट होणार. मग एकच ऑप्शन शिल्लक राहतं, नन ऑफ द अबो, आणि हेच आपलं उत्तर बरोबर असेल. या सेंटेन्सला चेक करण्याचीही गरज आपल्याला परीक्षेत शिल्लक राहणार नाही. परंतु आपला हा एक क्लास आहे आणि इथे आपल्याला प्रत्येक सेंटेन्सबद्दल चर्चा करायची आहे, म्हणून आपण तिसऱ्या सेंटेन्सबद्दलही व्यवस्थित बघूया. वी कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन हर ग्रेट सक्सेस. वी म्हणजे आम्ही, कॉंग्रॅच्युलेटेड म्हणजे अभिनंदन केलं. कुणाचं अभिनंदन केलं? तिचं अभिनंदन केलं. कशाचं अभिनंदन केलं? तिचं. आणि तिला काय झालेलं आहे? ऑन हर ग्रेट सक्सेस,
तिचं जे ग्रेट सक्सेस आहे त्या ग्रेट सक्सेसवर आपण काय केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आणि कॉंग्रॅच्युलेट या शब्दासोबत ऑन हे प्रेपोजिशन जे आहे हेच वापरले जाते, म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. परंतु ऑप्शनमध्ये ओनली सी इज करेक्ट असं कुठेही दिसत नाही, म्हणून आपल्याला नन ऑफ दी अबो या उत्तराचा, या ऑप्शनचा सपोर्ट घेऊन आपलं उत्तर फायनल करावं लागेल. तर अशा पद्धतीने अनेक प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. छोटे छोटे पॉईंट्स जर आपले क्लिअर असले तर नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये व्यवस्थित मार्क्स मिळू शकतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे की राईट गायडन्स थ्रू जायचं आहे. आता आपण आपल्या या ऑनलाईन कोर्समध्ये, या लाईव्ह कोर्समध्ये काय करतोय की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येत आहेत, म्हणजे या प्रश्नांचाही सराव होईल. म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की अशा पद्धतीचे प्रश्न तर येतातच, हे सर्वांना माहिती आहे, परंतु नेमकं सेंटेन्स हे कोणत्या ठिकाणी चुकवलं जाऊ शकतं, नेमक्या सेंटेन्समध्ये प्रिपोजिशनच्या मिस्टेक्स कशा केल्या जाऊ शकतात, याचं जर तंत्र आपल्याला व्यवस्थित कळालं तर नक्कीच आपल्याला प्रिपोजिशनचे जे 2 प्रश्न येतात त्याचे अचूक उत्तरं देता येऊ शकतात. आणि फार सोपं आहे, फक्त थोडासा इंटरेस्ट घेऊन जर आपण ही सर्व लेक्चर्स पाहिली तर नक्कीच आपल्याला या सर्व लेक्चर्सचा जो आहे तो फायदा होणार आहे. सो बघा, पुढचं सेंटेन्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सेंटेन्स ए सीता मॅरिड विथ राम. आता आपल्याला माहिती आहे की मॅरिड या शब्दासोबत कोणतं प्रेपोजिशन वापरलं जातं, विथ हे प्रेपोजिशन वापरलं जातं, परंतु हे प्रेपोजिशन चुकीचं आहे आणि म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. जनरली 99% स्टुडंट्स जे असतात ते अशा प्रकारचे मिस्टेक करतात की मॅरिडसोबत त्यांना असं वाटतं की विथ हे प्रेपोजिशन यूज करता येतं, परंतु वी कॅन नॉट यूज विथ प्रेपोजिशन विथ मॅरिड वर्ड. आता बघा इथे, रामा डिड नॉट मॅरी टू सीता. आता मॅरी हा जो शब्द आहे की ज्याच्यासोबत विवाह केलेला आहे, ज्याच्यासोबत लग्न केलेलं आहे, अशा व्यक्तीचं नावही पुढे दिलेलं असेल तर मग आपण मॅरी किंवा मॅरिड या शब्दानंतर टू हे प्रेपोजिशन वापरत असतो. सो इथे बघा, राम डिड नॉट मॅरी टू सीता, म्हणजे मॅरी या शब्दानंतर इथे जो टू दिलेला आहे तो बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स बी बरोबर आहे. मग सेंटेन्स ए चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण दुसरं ऑप्शन जे आहे ते चुकीचं केलेलं आहे. त्यानंतर बघा, रामलाल मॅरिड ऑफ हिज 4 डॉटर्स. आता बघा, लग्न करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि लग्न करून देणे ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मुलं मुली हे विवाह करतात, विवाह करणे ही एक परंपरा आहे, परंतु विवाह जुळवून देणे, आजकाल पालक वर्ग जे असतात, म्हणजे आई वडील, हे आपलं लग्न जुळवून देत असतात, आपलं लग्न करवून पण देत असतात. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की रामलाल जो आहे तो एक पिता आहे, एक वडील आहे, एक फादर आहेत. मॅरिड ऑफ हिज 4 डॉटर्स. रामलाल या व्यक्तीने आपल्या 4 मुलींचे लग्न लावून दिलेले आहेत, 4 मुलींचे विवाह संपन्न केलेले आहेत. मग जेव्हा मॅरिड नंतर ऑफ हा शब्द येईल तेव्हा तो चुकीचा असेल. आणि इथे लग्न थोडी ना केलेलं आहे, रामलालने डॉटरसोबत थोडी ना कोणी लग्न करू शकतं. सो या ठिकाणी लग्न लावून दिलेलं आहे, विवाह सोहळा संपन्न करून दिलेला आहे, म्हणून मॅरी या शब्दानंतर आपण OFF ऑफ या शब्दाचा प्रयोग करून विवाह सोहळा संपन्न करणे किंवा लग्न लावून देणे किंवा विवाह करून देणे या अर्थाने मॅरी या शब्दानंतर ऑफ हे प्रिपोजिशन आपण वापरू शकतो. आणि म्हणून इथे ऑफ हा सिंगल ऑफ दिलेला आहे, म्हणजे सिंगल एफ दिलेला आहे की जोही प्रिपोजिशन आहे, परंतु तो चुकीचा आहे. आपल्याला OFF या ऑफ प्रिपोजिशन बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची होती. सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. सो ओनली बी बरोबर आहे, म्हणून एक बरोबर असेल, बाकीचं तिसरं चौथं ऑप्शन कॅन्सल होईल. फक्त पहिलं ऑप्शन आपल्याला पिकअप करावं लागेल आपलं आन्सर म्हणून, की सेंटेन्स बी इज द राईट सेंटेन्स. क्लिअर? ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. अत्यंत सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ऑप्शन 1 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर, 4 बरोबर, जे काही आपल्याला बरोबर वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करू शकता. ओके, ऑप्शन 1
जे आहे ते बरोबर आहे असं नम्रता वाघ, सूरज पाटील, सुमित जाधव सर यांचं म्हणणं आहे 4. ओके, चेक करूया. चला, पहिलं सेंटेन्स आहे राहुल इज इन्फेरियर देन रोहित इन स्टडीज. आपण कालच पाहिलं की इन्फेरियर हा जो शब्द आहे, या इन्फेरियर शब्दासोबत आपण दॅन हे प्रपोजिशन वापरत नाही. इन्फेरियर या शब्दासोबत टू हे प्रपोजिशन वापरलं जातं. इन्फेरियर या शब्दासोबत टू हे प्रपोजिशन वापरलं जातं, म्हणून पहिलं सेंटेन्स चुकीचं होणार. पहिलं सेंटेन्स चुकीचं होणार म्हणजे ऑप्शन 2 एलिमिनेट होणार. त्यानंतर बघा, रोहित प्रेफर्स कॉफी दॅन टी. कालच तुम्हाला सांगितलं की प्रेफर हा जो शब्द असेल किंवा प्रेफर्स हा शब्द असेल किंवा प्रेफरेबल हा शब्द असेल तर याच्यासोबत आपण टू हे प्रपोजिशन यूज करत असतो. सो इथे बघा, रोहित प्रेफर्स कॉफी आणि टी याच्यामध्ये हा जो दॅन शब्द आहे हा चुकीचा आहे. इथे टू हा प्रपोजिशन असायला पाहिजे होता, म्हणजे सेंटेन्स बी जे आहे तेही काय होणार, चुकीचं होणार. सो सेंटेन्स बी जर चुकीचं होणार तर पहिलं ऑप्शन कॅन्सल होणार आणि तिसरं ऑप्शन कॅन्सल होणार. मग पहिलं, दुसरं आणि तिसरं ऑप्शन जर कॅन्सल झालेलं आहे तर चौथं ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर असेल आणि चौथं ऑप्शन बरोबर आहे हे सांगितलं होतं सुमित जाधव सरांनी. सो सुमित जाधव सरांचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. बघा, कालच, जास्त काही वेळ झालेला नाही आहे, 24 तास झालेली आहेत. कालच सांगितलं की सिनियर असेल, ज्युनियर असेल, इन्फेरियर असेल, सुपेरियर असेल, एक्सटेरियर असेल, पोस्टेरियर असेल, अँटेरियर असेल, प्रायर असेल, प्रेफर असेल, प्रेफरेबल असेल किंवा प्रेफर्स असेल, प्रेफर्ड असेल, या शब्दांनंतर आपण टू हे प्रपोजिशन वापरतो. म्हणून थोडंसं मागचं जे लेक्चर्स तुमचे झालेली आहेत ते रिवाईज करा. रिवाईज करण्यासाठी तुम्हाला फास्ट फॉरवर्डिंग ऑप्शन पण दिलेलं आहे, म्हणजे 1 तासाचं लेक्चर आपलं दररोज असतं. हे 1 तासाचं लेक्चर तुम्ही रिव्हिजनमध्ये घेत असताना पूर्ण 1 तास वेळ द्यायची गरज नाही आहे. फास्ट फॉरवर्डिंगचं 2.5चं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करा किंवा 1.25 किंवा 1.75चं ऑप्शन सिलेक्ट करा आणि फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्ही एकदा लेक्चर पाहू शकतात, म्हणजे जेणेकरून तुमचे छोटे छोटे पॉईंट्स क्लिअर होतील आणि अशा प्रश्नांची चुकीचं उत्तरं देण्यापासून आपण वाचू शकतो. त्यानंतर बघा, इट सीम्स दॅट ही इज अफ्रेड फॉर यू. अफ्रेड या शब्दानंतर फॉर हे प्रिपोजिशन वापरलं जात नाही. अफ्रेड या शब्दानंतर ऑफ हे प्रिपोजिशन वापरलं जातं आणि म्हणून सेंटेन्स सी जे आहे तेही कसं होणार, चुकीचं होणार. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके, त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द एम्प्लॉईज ॲग्री विथ देअर बॉस. आता बघा, एम्प्लॉईज जे आहेत ते कोण आहेत, कर्मचारी. मग कर्मचारी काय आहेत, ॲग्री आहेत, सहमत आहेत. सहमत कोणाशी आहेत, देअर बॉस. मग देअर बॉस म्हणजे कोण, त्यांचा बॉस. मग त्यांचा बॉस हा व्यक्ती आहे का, ऑब्व्हियसली बॉस काय आहे, व्यक्ती आहे. मग कर्मचारी जर बॉस सोबत सहमत असतील तर आपण ॲग्री या शब्दानंतर विथ हे प्रपोजिशन वापरू शकतो, म्हणजे सेंटेन्स ए जे आहे ते करेक्ट आहे. मग सेंटेन्स ए जर करेक्ट असेल तर आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन 2 मध्ये जाऊ शकतं, परंतु ओनली बी हे सुद्धा आपलं उत्तर होऊ शकत नाही. ओनली बी अँड सी सुद्धा होऊ शकत नाही, कारण सेंटेन्स ए जर बरोबर आहे तर इथे कुठेतरी ए जिथे जिथे दिलेलं आहे ते ते ऑप्शन्स आपण करेक्ट करू शकतो. त्यानंतर बघा, द एम्प्लॉईज डिड नॉट ॲग्री विथ द प्रपोजल ऑफ बॉस. आता इथे जर आपण पाहिलं, एम्प्लॉईज डिड नॉट ॲग्री म्हणजे जी एम्प्लॉईज आहेत, जे कर्मचारी आहेत, ती सहमत झाले नाहीत. मग सहमत कुणाशी झाले नाहीत, द प्रपोजल ऑफ बॉस. बॉसचे जे काही आहे ते काय आहे, प्रपोजल आहे. इथे बॉस नसून बॉसने दिलेलं जे काही प्रपोजल आहे त्या प्रपोजलला कर्मचारी ॲग्री नव्हते. इथे व्यक्तीशी ॲग्री नव्हते का, नाही, इथे प्रपोजलशी ॲग्री नव्हते. मग प्रपोजल काय आहे, प्रपोजल व्यक्ती आहे का, नाही. प्रपोजल जर व्यक्ती नसेल तर विथचा वापर आपल्याला करता येणार नाही. मग प्रपोजलसाठी आपण कशाचा वापर करतो, ॲग्री नंतर टू या प्रिपोजिशनचा, म्हणजे सेंटेन्स बी जे आहे ते कसं होणार, चुकीचं होणार. मग सेंटेन्स बी कुठे कुठे आहे, सेंटेन्स बी जर आपण पाहिले तर ऑलरेडी 1 आणि 3 कॅन्सल केलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया, आय थिंक शी ॲग्रीड विथ आवर प्रपोजल. आय थिंक शी ॲग्रीड हा ॲग्री शब्द आहे आणि इथे काय आहे, आर प्रपोजल आहे. मग प्रपोजल व्यक्ती आहे का, नाही. प्रपोजल असेल, ॲग्रीमेंट असेल, स्टेटमेंट असेल, ऑफर असेल तर ॲग्री या शब्दानंतर टू हे प्रपोजिशन वापरायचं, विथ वापरता येत नाही. म्हणून या ठिकाणी टू प्रपोजिशन बरोबर असेल, सेंटेन्स सी चुकीचं असेल. एवढं एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलं, ऑप्शन 2, ओनली सेंटेन्स ए इज करेक्ट. क्लिअर?
क्लिअर आहे सर्वांना? ओके, थँक्यू. चला पुढचा प्रश्न घ्या. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. रामलाल इज नॉट अक्युज्ड फॉर द मर्डर. आता अक्युज्ड म्हणजे काय? आरोपी. मग आरोपी हा कशाचा आहे? मर्डरचा आहे. आरोपी मर्डर. मग इथे फॉर हे प्रपोजिशन येईल का? नाही. अक्युज्ड ऑफ मर्डर असं येणार, म्हणून हा फॉर चुकीचा आहे. इथे अक्युज नंतर ऑफ पाहिजे. सेंटेन्स ए चुकीचा आहे. सेंटेन्स ए चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होणार. रामलाल इज ॲक्विटेड ऑफ रॉबरी. ॲक्विटेड म्हणजे काय? दोषमुक्त होणे. कशातून दोषमुक्त झाला? रॉबरीच्या आरोपातून. मग या ठिकाणी ॲक्विटेड नंतर ऑफ हे प्रिपोजिशन कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स बी बरोबर आहे. सेंटेन्स बी बरोबर आहे तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 आपलं बरोबर होऊ शकतं. रामलाल इज सस्पेक्ट ऑफ मर्डर. सस्पेक्ट म्हणजे काय? संशयित. रामलाल इज संशयित, सस्पेक्ट ऑफ मर्डर. मर्डरचा सस्पेक्ट आहे, म्हणून सस्पेक्ट नंतर ऑफ हा प्रिपोजिशनही बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स सी देखील बरोबर आहे. सो ए कॅन्सल होणार. सेंटेन्स बी अँड सेंटेन्स सी आर करेक्ट. नन ऑफ द अबोव होणार नाही. ऑप्शन 3 सोबत आपल्याला जावं लागेल. सेंटेन्स बी अँड सेंटेन्स सी आर करेक्ट. ओके, राईट. अनिल पावरा सरांचं उत्तर बरोबर आहे, ऑप्शन 3. चला यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द सेंटेन्स इज अमिताभ बच्चन इज नोन फॉर हिज बेस्ट ॲक्टिंग. एखादा व्यक्ती जर फेमस असेल तर त्याच्यासोबत आपण फेमस किंवा कशासाठी जरी प्रसिद्ध असेल तर व्यक्तींसाठी प्रसिद्ध हा शब्द वापरला गेला पाहिजे. आणि प्रसिद्ध या शब्दासाठी इंग्लिशमधून फेमस हा शब्द आहे. नॉन हा शब्द सजीवांसाठी वापरला जात नाही. आणि म्हणून अमिताभ बच्चन जे आहेत हे अमिताभ बच्चन एक सजीव आहे, व्यक्ती आहे. आणि व्यक्तीसोबत नॉन हा शब्द वापरला जात नाही. नॉन फॉर प्रसिद्ध आहे. म्हणून फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे कॅन्सल होणार. फर्स्ट सेंटेन्स कॅन्सल झाल्यामुळे ऑप्शन 2 जे आहे ते कॅन्सल होणार. इंडिया इज नॉन फॉर इट्स एन्शंट कल्चर. आता नॉन फॉर जे आहे म्हणजे प्रसिद्ध असणे हे व्यक्तीसोबत चालत नाही, परंतु व्यक्ती सोडून सर्वांशी चालतं. मग या ठिकाणी बघा इंडियाशी वापरलेलं आहे. इंडिया इज नॉन फॉर इट्स एन्शंट कल्चर. भारत हे त्याच्या पुरातन संस्कृतीमुळे ओळखलं जातं आणि पुरातन संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. सो सेंटेन्स बी जे आहे ते कसं आहे? करेक्ट आहे. मग सेंटेन्स बी जर करेक्ट असेल तर पहिलं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन आपलं बरोबर होऊ शकतं. त्यानंतर बघा अमिताभ बच्चन इज फेमस फॉर हिज बेस्ट ॲक्टिंग. मग इथे सेंटेन्स आहे अमिताभ बच्चन, त्याच्यानंतर आहे फेमस आणि फेमस नंतर फॉरही बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स सी जे आहे ते कसं आहे? बरोबर आहे. सो सेंटेन्स बी अँड सी जर बरोबर असेल तर ऑप्शन 3 आपलं बरोबर असेल. ऑप्शन 4 चुकीचं होईल, 1 चुकीचं होईल, 2 चुकीचं होईल. ओनली ऑप्शन 3 इज करेक्ट. ओके, त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. शी प्रिव्हेंटेड मी टू गोईंग देअर. आता प्रिव्हेंट हा जो शब्द आहे या प्रिव्हेंट शब्दानंतर आपण टू हे प्रिपोजिशन वापरत नाही. प्रिव्हेंट या शब्दानंतर कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं? फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरलं जातं. म्हणून पहिलं सेंटेन्स चुकीचं होणार. पहिलं सेंटेन्स चुकीचं झालं म्हणजे एशी रिलेटेड असलेले सर्व चुकीचे होणार. आय हॅव टेकन दिस टेलिव्हिजन बाय लोन. हा टीव्ही मी कर्जावर घेतलेला आहे. सो आय हॅव टेकन दिस टेलिव्हिजन बाय लोन म्हणत नाही, ऑन लोन असं म्हटलं जातं. कर्जावर घेतलेलं आहे. सो सेंटेन्स बी जे आहे तेही चुकीचं होणार. म्हणून बी चुकल्यामुळे ऑप्शन 1 कॅन्सल, ऑप्शन 3 कॅन्सल. आता बघा ही वॉज कॉट रेड हँडेड ऑन ड्युटी. ही वॉज कॉट म्हणजे तो पकडला गेला. आणि पकडला कसा गेला? रेड हँडेड. आणि तो कुठे पकडला गेला? ऑन ड्युटी. ड्युटीसोबत आपण ऑनचा वापर करू शकतो का? ऑब्व्हियसली येस, आपण वापरू शकतो. म्हणजे सेंटेन्स सी जे आहे ते कसं आहे? बरोबर आहे. मग सेंटेन्स सी जर बरोबर असेल तर ऑप्शन 2 बरोबर असेल, ऑप्शन 4 कॅन्सल होईल. ऑप्शन 2 इज करेक्ट. सेंटेन्स सी इज करेक्ट. ओके, चला त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. ओके, आता पुढे प्रश्न नाही आहे, आपण आता कंटिन्यू करूया आपलं टू हे जे प्रपोजिशन आहे ते.
आता आपण आत्तापर्यंत पाहिलं की ॲग्री हे जे शब्द आहे यासोबत जसं आपण विथ हे प्रपोजिशन यूज करतो, टू हे प्रपोजिशन यूज करतो, ऑन हे प्रपोजिशन यूज करतो, अगदी त्याचप्रमाणे डिसॲग्री या शब्दासोबतही आपण विथ, टू आणि ऑन हे 3 प्रपोजिशन्स वापरू शकतो. सिमिलर पॉईंट आहे, सिमिलर कन्सेप्ट आहे की ॲग्रीसोबत ज्या पद्धतीने व्यक्तीशी ॲग्री होतो म्हणून ॲग्री विथ वापरलं जातं, तसं जर व्यक्तीशी असहमती असेल किंवा व्यक्तीशी सहमत नसणार तर मग डिसॲग्री नंतर आपण विथ हे प्रपोजिशन वापरू शकतो. आणि तुम्ही जर एखाद्या प्रपोजलला, एखाद्या ऑफरला किंवा एखाद्या स्टेटमेंटला किंवा एखाद्या ॲग्रीमेंटला जर असहमत असाल, डिसॲग्री असणार, तर मग अशा वेळेस डिसॲग्री नंतर तुम्हाला टू हे प्रपोजिशन वापरावं लागेल. आणि एखादं मॅटर असेल तर मग डिसॲग्री नंतर तुम्हाला ऑन हे प्रपोजिशन वापरावं लागेल. सेंटेन्सेस आपल्यासमोर आहेत, ते सेंटेन्सेस आपण पाहूया. ओके, सो डिसॲग्री विथ, जर तुम्ही पर्सन सोबत डिसॲग्री असणार, असहमत असणार, तर डिसॲग्री सोबत तुम्हाला विथ वापरावं लागणार. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने दिलेली ऑफरशी असहमत असणार, एखाद्या व्यक्तीने दिलेल्या ॲग्रीमेंटबद्दल असहमत असणार, एखाद्या व्यक्तीने दिलेल्या प्रपोजलबद्दल असहमत असणार, एखाद्या व्यक्तीने दिलेल्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही असहमत असणार, तर डिसॲग्री नंतर टू हे प्रपोजिशन. आणि एखादं मॅटर असेल तर डिसॲग्री नंतर काय यूज करणार? ऑन यूज करणार. रोहित कुमार डिसॲग्रीज, रोहित कुमार असहमत असतो. कशाशी असहमत असतो? हिज फादर, त्यांच्या वडिलांशी ते असहमत असतात. मग बघा इथे व्यक्तीशी असहमती आहे. असहमती म्हणजे डिसॲग्री कोणासोबत आहे? व्यक्तीसोबत आहे. हिज फादर हे एक व्यक्ती आहे. मग व्यक्ती असतील तर आपल्याला विथ हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. टू प्रिपोजिशन वापरता येणार नाही, ऑन प्रिपोजिशन वापरता येणार नाही. सो रोहित कुमार डिसॲग्रीज विथ हिज फादर हे सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर बघा राहुल डिसॲग्री टू विथ ऑन द ॲग्रीमेंट. आता इथे राहुल जो आहे तो डिसॲग्री आहे, परंतु कशाशी डिसॲग्री आहे? जे ॲग्रीमेंट आहे, जो करार आहे, त्या कराराशी तो काय आहे? असहमत आहे. मग करार हा व्यक्ती आहे का? नाही. जर प्रपोजल असेल, ॲग्रीमेंट असेल, स्टेटमेंट असेल, ऑफर असेल तर डिसॲग्री नंतर टू हे प्रपोजिशन. म्हणून इथे टू हे प्रपोजिशन येणार, विथ हे प्रपोजिशन येणार नाही, ऑन प्रपोजिशन येणार नाही. मग आपण पाहू शकतो राहुल डिसॲग्री टू द ॲग्रीमेंट हे सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर बघा शी मे डिसॲग्री विथ टू ऑन दिस प्रपोजल. शी मे डिसॲग्री, ती कदाचित असहमत असू शकते. असहमत असू शकते कशाबद्दल? दिस प्रपोजल, या प्रपोजलबद्दल ती असहमत असू शकते. मग हे प्रपोजल आहे, प्रपोजलसोबत जर असहमती असेल तर आपण टू हे प्रपोजिशन वापरतो, म्हणून विथ वापरता येणार नाही, टू वापरावे, और वापरता येणार नाही. शी मे डिसॲग्री टू दिस प्रपोजल हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर होणार. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके. त्यानंतर पुढचा सेंटेन्स फॅमिलियर म्हणजे परिचित. आता फॅमिलियर या शब्दानंतर आपण टू हेही प्रेपोजिशन वापरू शकतो आणि विथ हे प्रेपोजिशनही वापरू शकतो. सो बघा एखाद्या व्यक्तीसोबत जर आपण फॅमिलियर असणार तर फॅमिलियर नंतर काय म्हणणार? टू. आणि एखाद्या वस्तूबद्दल जर आपण फॅमिलियर असू तर मग आपण त्याच्यासाठी काय यूज करणार? फॅमिलियर विथ. आता बघा ही इज फॅमिलियर टू विथ एव्हरीवन. ही इज फॅमिलियर आहे आणि कुणासोबत फॅमिलियर आहे? एव्हरीवन. एव्हरीवन म्हणजे कोण? व्यक्ती. व्यक्तीशी जर फॅमिलियर असणार तर टू हे प्रपोजिशन विथ या प्रपोजिशनचा वापर करता येणार नाही. त्यानंतर बघा ही इज नॉट फॅमिलियर टू विथ दिस गेम. या खेळाबद्दल तो फॅमिलियर नाही, या खेळाबद्दल तो परिचित नाही. मग खेळ हा व्यक्ती आहे का? नाही. मग व्यक्ती नसेल तर फॅमिलियर नंतर टू वापरता येणार नाही. आता इथे आपल्याला काय वापरावं लागेल? विथ. ही इज नॉट फॅमिलियर विथ दिस गेम. त्यानंतर बघा आय एम नॉट अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजेच काय? रेस्पॉन्सिबल, जबाबदार. सो आय एम नॉट अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजे काय? जबाबदार. जर एखाद्या व्यक्तीला जबाबदार असणार तर अकाउंटेबल नंतर टू येणार. जर एखादी वस्तू असेल त्याला जर तुम्ही जबाबदार असणार तर अकाउंटेबल नंतर विथ हे प्रपोजिशन येणार. सो इथे आपण पाहू शकतो बघा अकाउंटेबल नंतर टू हे प्रपोजिशन केव्हा येणार? जेव्हा पर्सन असेल तेव्हा. आणि अकाउंटेबल तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल असणार तेव्हा तुम्हाला कोणतं प्रपोजिशन वापरावं लागणार? फॉर हे प्रपोजिशन वापरावं लागणार. सो बघा आय एम नॉट
अकाउंटेबल आणि इथे आहे यू म्हणजे तू म्हणजे व्यक्ती. सो व्यक्तीसोबत जर आपण अकाउंटेबल असू तर त्यासाठी आपण काय यूज करणार, टू हे प्रपोजिशन यूज करणार. सो आय एम नॉट अकाउंटेबल टू यू. आणि वस्तूशी जर आपण अकाउंटेबल असणार तर फॉर हे प्रपोजिशन. सो आय एम नॉट अकाउंटेबल, इथे आहे अकाउंटेबल आणि इथे सांगितलेलं आहे दिस लॉस, नुकसानाला जबाबदार आहे. सो बघा नुकसान आणि जबाबदार. सो नुकसान काय आहे, व्यक्ती आहे का, नाही. मग व्यक्ती जर नसेल तर आपल्याला टू या प्रिपोजिशनचा वापर करता येणार नाही. इथे आपल्याला फॉर हे प्रिपोजिशन वापरावं लागेल, विथ देखील वापरता येणार नाही. सो सेंटेन्स होणार आय एम नॉट अकाउंटेबल फॉर दिस लॉस. आय एम नॉट अकाउंटेबल फॉर दिस लॉस, या लॉसला मी जबाबदार नाही. आय एम नॉट अकाउंटेबल टू यू, मी तुला जबाबदार नाही. तर अशा पद्धतीने छोटे छोटेसे पॉईंट्स आहेत, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा हे काही शब्द आहेत. टॉक म्हणजे बोलणे, टेल म्हणजे सांगणे, से म्हणजे म्हणणे, लिसन म्हणजे ऐकणे, रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे, राईट म्हणजे लिहिणे, एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे, सजेस्ट म्हणजे सल्ला देणे, कंप्लेन म्हणजे तक्रार देणे, प्रपोज म्हणजे काहीतरी सांगणे. आता ह्यांच्या नंतर, या शब्दांच्या नंतर जर एखादा व्यक्ती असेल, या शब्दांच्या नंतर जर एखादा व्यक्ती असेल, मग व्यक्तीसाठी व्यक्तीचं नाव वापरलेलं असेल किंवा व्यक्तीसाठी एखादा प्रोनाउन वापरलेला असेल. व्यक्ती म्हणजे कोण, की त्याचं पर्सनल तिथे नाव असेल किंवा असं एखादं नाऊन असेल की ज्याच्यातून एखादा व्यक्ती इंडिकेट होतो, किंवा असं एखादं प्रोनाउन असेल की ज्याच्यातून एखादा व्यक्ती इंडिकेट होत असतो. मग असं जर असेल तर या शब्दांसोबत जनरली आपण टू हे प्रपोजिशन वापरत असतो. सेंटेन्स थ्रू समजून घेऊया. He has not talked with to his father. आता बघा इथे काय आहे, talked, आणि इथे काय आहे, his father. मग his father कोण आहे, व्यक्ती आहे. मग आपण या ठिकाणी हे समजू शकतो की हा talked शब्दानंतर लगेचच एक व्यक्ती येत आहे, म्हणजे talk या शब्दानंतर किंवा talked या शब्दानंतर आपल्याला टू हे प्रपोजिशन वापरावं लागेल. सो या ठिकाणी विथ हे प्रपोजिशन न वापरता आपण टू हे प्रपोजिशन वापरतो. he has not talked to his father. त्यानंतर बघा, ही सेड विथ टू मी दॅट ही वॉज वर्किंग हार्ड. आता बघा ही आणि त्याच्यानंतर हा सेड शब्द आहे. आता या सेड शब्दानंतर जर आपण पाहिलं तर हा मी शब्द आहे, आणि मी म्हणजे कोण, मी म्हणजे मी, आणि याचा अर्थ काय होतो की एक व्यक्ती आहे. मग व्यक्ती असल्यामुळे आपल्याला विथ हा या ठिकाणी घेता येणार नाही. टू हा जो प्रपोजिशन आहे हा बरोबर असेल, ही सेड टू मी, ही सेड to me that he was working hard. क्लिअर आहे. त्यानंतर बघा, he did not listen with to his mother. आता हा जो listen शब्द आहे याच्यानंतर लगेचच his mother आहे, आणि his mother म्हणजे कोण, एक व्यक्तीच असतो, आणि व्यक्ती असल्यामुळे आपल्याला इथे with न वापरता काय वापरावं लागणार, टू वापरावं लागणार. त्यानंतर बघा, my sister wrote to with her best friend. माझ्या सिस्टरने तिच्या बेस्ट फ्रेंडला लिहिलं. सो माय सिस्टर रोट बरोबर आहे. त्यानंतर इथे बघा, हर बेस्ट फ्रेंड. मग हर बेस्ट फ्रेंड जो असेल तो कोणी ना कोणी व्यक्ती असेल. मग आपण इथे लिसन नंतर जर सरळ सरळ व्यक्ती दिसतोय तर मग आपल्याला टू घ्यावा लागेल, विथ घेता येणार नाही. अँड लास्ट सेंटेन्स, द टीचर डिड नॉट एक्सप्लेन. आता बघा एक्सप्लेन, एक्सप्लेन नंतर जर व्यक्ती असेल तर एक्सप्लेन नंतर टू घेऊ शकतो. सो बघा, अस म्हणजे आम्ही, आम्ही कोण आहात, व्यक्ती आहेत. सो टू बरोबर आहे, विथ या ठिकाणी येणार नाही. ठीक. आणि बघा, द टीचर डिड नॉट एक्सप्लेन द टॉपिक. टीचरने टॉपिक एक्सप्लेन केला नाही. म्हणजे बघा, जेव्हा टॉपिक म्हणणार आपण तेव्हा टॉपिक काय आहे, टॉपिक व्यक्ती आहे का, नाही. म्हणून सरळ सरळ टॉपिक घेतला गेला. द टीचर डिड नॉट एक्सप्लेन द टॉपिक. टीचरांनी शिक्षकांनी टॉपिक एक्सप्लेन केला नाही, परंतु शिक्षकांनी आम्हाला एक्सप्लेन केलं नाही. द टीचर डिड नॉट एक्सप्लेन टू अस, हे असं होणार. ठीक. म्हणून हे छोटे छोटे शब्द आहेत, हे सर्व आपण दैनंदिन व्यवहारामध्ये यूज करत असतो. यांच्यानंतर जर आपल्याला असं आढळत असेल की ह्याच्यानंतर व्यक्ती आहे किंवा व्यक्तीसाठी वापरला जाणारा एखादा शब्द आहे किंवा व्यक्तीसाठी वापरला जाणारा एखादा प्रोनाउन असेल तर मग या शब्दानंतर जनरली आपण टू हे प्रपोजिशन यूज करायचे. ओके. यानंतर घेऊया आपला पुढचा पॉईंट. पुढचा पॉईंट आहे अनॉय विथ आणि अनॉय ॲट. जर आपण एखाद्या व्यक्तीशी अनॉय असणार, अनॉय म्हणजे नाराज असणे,
व्यक्तीसोबत जर आपण नाराज असणार तर अनॉय विथ, आणि एखाद्या बिहेवियरवर किंवा एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या सिच्युएशनवर जर आपण नाराज असणार तर अनॉय या शब्दानंतर ॲट हे प्रिपोजिशन वापरले जाते. दोन्ही सेंटेन्सेस आपल्यासमोर आहेत, आपण दोन्ही सेंटेन्सेस बघूया. राहुल इज अनॉइड ॲट विथ टू यू. बघा इथे काय सांगितलेलं आहे की अनॉय म्हणजे नाराज आणि पर्सन सोबत असेल तर काय विथ. मग बघा इथे यू आहे आणि यू काय आहे, एक पर्सन आहे. यू काय आहे, एक पर्सन आहे. म्हणून आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, अनॉय विथ. I am annoyed with you. राहुल इज annoyed with you. सो ॲट येणार नाही, टू येणार नाही. आणि जर एखाद्या सिच्युएशनवर आपण नाराज असू तर आपल्याला काय घ्यावं लागणार, अनॉय नंतर ॲट हे प्रिपोजिशन घ्यावं लागणार. सो युअर मदर इज अनॉयड. तुझी मम्मी अनॉयड आहे म्हणजे नाराज आहे. युअर डिसिजन, तू जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर तुझी मदर नाराज आहे. युअर मदर इज अनॉयड युअर डिसिजन. डिसिजन म्हणजे निर्णय, निर्णय व्यक्ती नाही, एक थिंग आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करणार, ॲट हे प्रिपोजिशन यूज करणार. विथचा वापर होणार नाही, टूचा वापर होणार नाही. सो छोटासा पॉईंट आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं. अनॉय नंतर विथ किंवा अनॉय नंतर ॲट. पर्सन असेल तर विथ, पर्सन नसेल तर ॲट. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके, थँक्यू. त्यानंतर पुढचा पॉईंट, पुढचा आहे अँग्री. अँग्री म्हणजे रागात असणे किंवा संतापणे, एखाद्यावर संतापणे. जर आपण एखाद्या पर्सनवर आपला एखादा राग असेल, अँग्री जर पर्सनवर असणार तर अँग्री नंतर विथ प्रिपोजिशन, आणि थिंग असेल तर अँग्री नंतर ॲट हे प्रिपोजिशन वापरले जाणार. ठीक आहे. मग एखादे टीचर जर एखाद्या विद्यार्थ्यांवर रागावत असतील किंवा रागात असतील तर अँग्री या शब्दानंतर स्टुडंट्स आहे म्हणून विथ हे प्रिपोजिशन वापरलं जाईल. सो माय फादर इज अँग्री ॲट विथ टू मी. माय फादर इज अँग्री आणि कुणाशी रागात आहे, माझ्याबद्दल संतापत आहेत. सो या ठिकाणी मी असल्यामुळे विथ हे प्रिपोजिशन येणार, ॲट किंवा टू या प्रिपोजिशनचा वापर होणार नाही. ओके. माय फादर इज अँग्री ॲट विथ टू माय बॅड बिहेवियर. माझ्या बॅड बिहेवियरवर ते अँग्री आहेत. सो या ठिकाणी माय बॅड बिहेवियर, माय बॅड बिहेवियर म्हणजे व्यक्ती आहे का, नाही. सो व्यक्ती नसेल तर अँग्री सोबत आपण कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करतो, विथ टूचा वापर न करता ॲट या प्रिपोजिशनचा वापर करत असतो. त्यानंतर आहे इफ यू टीज हर. जर तू तिला चिडवलं, शी विल बी अँग्री ॲट ऑन विथ टू यू. जर तू तिला चिडवलं तर ती तुझ्यावर संताप करेल. सो इथे बघा अँग्री नंतर एक आहे ॲट, दुसरं आहे ऑन, तिसरं आहे विथ आणि टू यू सांगितलेलं आहे. एक आहे टू आणि इथे आहे यू, आणि यू काय आहे, व्यक्ती. सो एखाद्या व्यक्तीवर जर आपण अँग्री असणार तर त्यासाठी विथ हे प्रिपोजिशन वापरले जाते. म्हणून ॲट घेता येणार नाही, ऑन घेता येणार नाही, टू घेता येणार नाही, आपल्याला विथ घ्यावं लागणार. इफ यू टीज हर, टीज म्हणजे चिडवणे. सो इफ यू टीज हर, जर तू तिला चिडवलंस, शी विल बी अँग्री विथ यू. ती तुझ्यावर संताप करेल. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके, थँक्यू. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, एंटरफेअर. एंटरफेअर म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये लुडबुड करणे. सो एंटरफेअर जर पर्सन सोबत करत असणार तर विथ, आणि एंटरफेअर जर एखाद्या मॅटरमध्ये करत असणार तर इन. एखादा व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये इंटरफेअर करत असेल तर त्यासाठी आपण एंटरफेअर विथ वापरतो. आणि एखादं मॅटर असेल, एखादी कंडिशन असेल, एखादी सिच्युएशन असेल, काही पण असेल, व्यक्ती सोडून त्याच्याशी जर कोणी व्यक्ती लुडबुड करत असेल तर एंटरफेअर या शब्दानंतर इन हे प्रिपोजिशन वापरले जाते. सो बघा, प्लीज डू नॉट एंटरफेअर इन विथ टू मी. आता एंटरफेअर या शब्दानंतर जर आपण पाहिलं तर इथे कोणता शब्द वापरलेला आहे, मी. आणि मी म्हणजे कोण आहे, एक व्यक्ती. आणि व्यक्तीशी एंटरफेअर जर आपण करत असू तर त्यासोबत आपल्याला विथ हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. इन किंवा टू या प्रिपोजिशनचा वापर होणार नाही. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये सेंटेन्सेसमध्ये
मुद्दाम इंटरफेअर सोबत टू किंवा इन हे प्रिपोजिशन दिले जाऊ शकते, मग तेव्हा आपल्याला अलर्ट राहायचं आहे. आय हॅव टोल्ड हर नॉट टू इंटरफेअर, मी तिला सांगितलेलं आहे की नॉट टू इंटरफेअर. इंटरफेअर म्हणजे लुडबुड करू नको. इन विथ टू माय मॅटर, माझ्या मॅटरमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करू नको. आता माय मॅटर किंवा माय बिझनेस जे आहे ते या ठिकाणी व्यक्ती आहे का? नाही. मग जर व्यक्ती नसेल तर आपण विथचा वापर करू शकत नाही. जर व्यक्ती नसेल तर आपण इन या प्रिपोजिशनचा वापर करतो, इवन टू या प्रिपोजिशनचाही वापर करत नाही. सो आय हॅव टोल्ड हर नॉट टू इंटरफेअर इन माय मॅटर, माझ्या मॅटरमध्ये इंटरफेअर करू नको असं मी तिला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो इंटरफेअर जर एखाद्या व्यक्तीशी करत असू तर इंटरफेअर नंतर विथ हा प्रपोजिशन येईल. इंटरफेअर जर कुणाच्या मॅटरमध्ये, कुणाच्या बिझनेसमध्ये, कुणाच्या काही पर्सनल गोष्टींमध्ये करत असू, पर्सनल मॅटरमध्ये करत असू तर इंटरफेअर या शब्दानंतर इन हा प्रपोजिशन वापरला जातो. त्यानंतर पुढचा पॉइंट, माय ब्रदर डिड नॉट डील इन विथ हिज वाईफ आणि डील विथ ऑफ ओल्ड कार्स. बघा आता सेंटेन्स जी आहेत डील इन आणि डील विथ, डील सोबत आपण विथचाही वापर करतो आणि डील सोबत आपण इनचाही वापर करतो. परंतु डील या शब्दासोबत जर विथ या प्रिपोजिशनचा वापर केला तर याचा अर्थ होतो व्यवहार करणे. जो काही आपला व्यवहार असतो, व्यवहारिक रूप जे असतं त्याला आपण म्हणतो डील विथ. ठीक आहे, आय एम डीलिंग विथ यू, मी तुमच्यासोबत व्यवहार करत आहे. परंतु डील या शब्दानंतर जर इन हा प्रिपोजिशन वापरला जात असेल तर याचा अर्थ होतो व्यापार करणे. मग कुणी मोबाईलचा व्यापार करतं, कुणी क्लोथ्स कपड्यांचा व्हॉटएव्हर, जो काही व्यापार तुमचा असेल, जो काही तुमचा बिझनेस असेल, त्या बिझनेससाठी डील इन हे प्रेपोजिशन वापरले जाते. म्हणजे डील सोबत इन प्रेपोजिशन असेल तर याचा सरळ सरळ अर्थ होतो व्यापार करणे, बिझनेस करणे. आणि डील सोबत जर विथ हा प्रेपोजिशन असेल तर याचा सरळ सरळ अर्थ होतो व्यवहार करणे. मग बघूया सेंटेन्स कसे आहेत. माय ब्रदर डिड नॉट डील इन विथ हिज वाईफ वेल. म्हणजेच काय की माझा भाऊ जो आहे, माय ब्रदर डिड नॉट डील विथ हिज वाईफ वेल. आता बघा माझा भाऊ जो आहे तो त्याच्या वाईफचा बिझनेस करत असेल का? असं अजिबात होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी डील नंतर इन हा प्रिपोजिशन येऊ शकतो का? नाही. मग डील नंतर कोणता प्रिपोजिशन येईल? विथ. सो माय ब्रदर डिड नॉट डील विथ हिज वाईफ प्रॉपरली किंवा वेल. माझा भाऊ त्याच्या वाईफ सोबत व्यवस्थित व्यवहार, नीट वागणूक, बिहेवियर करत नाही. आणि दुसरं सेंटेन्स बघा, माय ब्रदर डिड नॉट डील इन विथ ऑफ ओल्ड कार बिझनेस. आता बघा माय ब्रदर डिड नॉट डील, माझा भाऊ डिड नॉट डील करत नाही, काहीतरी करत नाही. काय करत नाही? ओल्ड कार बिझनेस. आता इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय की बिझनेस आहे, ओल्ड कार बिझनेस आहे. मग ओल्ड कार बिझनेस सोबत आपलं बिहेवियर किंवा वागणूक किंवा व्यवहार होऊ शकतो का? नाही. ओल्ड कार बिझनेस सोबत व्यापार होऊ शकतो, ओल्ड कार बिझनेसचा व्यापार होऊ शकतो. म्हणून इथे विथ न वापरता आता आपल्याला इन वापरावा लागेल. सो सेंटेन्स बरोबर होणार माय ब्रदर डिड नॉट डील इन, ऑफ सुद्धा येणार नाही. माय ब्रदर डिड नॉट डील इन ओल्ड कार बिझनेस, माझा भाऊ ओल्ड कार बिझनेसचा व्यापार करत नाही. म्हणजे इथे डील इन या शब्दाचा अर्थ काय होणार? व्यापार. आणि इथे डील विथ या शब्दाचा अर्थ काय होणार? वागणूक किंवा व्यवहार. ओके, सो हा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. इथे आपल्याला प्रश्न विचारले जातातच. जसे प्रेफर या शब्दावर प्रश्न विचारले जातात, ज्युनियर, सीनियर, इंटेरियर, एक्सटेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर, इन्फेरियर, सुपेरियर, प्रायर, प्रेफर, प्रेफरेबल, प्रेफर्स, प्रेफर्ड या शब्दासोबत टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं. असे सेंटेन्सेस आपल्याला जास्ती करून विचारले जातात. अगदी त्याचप्रमाणे डील इन आणि डील विथवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. ॲग्री विथ, ॲग्री टूवरही प्रश्न विचारला जातो. डिसॲग्री विथ, डिसॲग्री टूवरही आपल्याला प्रश्न विचारला जातो. अँग्री ॲट, अँग्री विथवरही आपल्याला प्रश्न विचारला जातो. अनॉय ॲट, अनॉय विथवरही आपल्याला प्रश्न विचारला जातो. सो छोटे छोटे पॉईंट्स आहेत परंतु इम्पॅक्टफुल आहेत.
आहेत सर्वांचा इम्पॅक्ट आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. एकदाचं हे चॅप्टर आपण व्यवस्थित केलं की कधीच आपल्याला प्रेपोजिशनची कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे हे लेक्चर्स जी आहेत हे तुम्हाला वारंवार पाहावे लागतील. हे लेक्चर जेव्हा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात थोड्या वेळानंतर मिळेल तेव्हा या लेक्चरला तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये फास्ट फॉरवर्ड करून रिव्हिजन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे पॉईंट समजतील. आणि जोपर्यंत हे तुम्ही करणार नाही तोपर्यंत प्रेपोजिशन्सचे मार्क्स मिळणार नाही. आणि म्हणून कधी ना कधी तुम्हाला करायचंच आहे. कधी ना कधी मागे पास्टमध्ये तुम्हाला कुठेतरी करायचंच होतं, परंतु तेव्हा तुम्ही नेग्लेक्ट केलं, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं. आता वेळ आलेली आहे की तुम्हाला प्रेपोजिशन हे चॅप्टर व्यवस्थित करायचे असतील तर आत्ताचा आपला हा 10वा पार्ट मिळून 10 पार्ट्स पूर्ण होत आहेत. अजून आपले 4 ते 5 पार्ट म्हणजे 4 ते 5 तासांचं प्रेपोजिशन अजून बाकी आहेत. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्याच ऑनलाईन किंवा लाईव्ह लेक्चरमध्ये जवळपास 15 तासांचं प्रेपोजिशन्स जे आहेत ते शिकलेलं नसणार. माझे फक्त एकच रेस्पॉन्सिबिलिटी आहे की जी प्रत्येक जो पॉईंट आहे की जो परीक्षेच्या ॲस्पेक्टने दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे तो तुमच्यापर्यंत देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. वेळ याच्याकरता लागतो की मला तुमच्यासाठी काही काही वर्ड्सचे वेगवेगळे सेंटेन्सेस तुमच्या अर्थासाठी किंवा तुम्हाला समजावं त्या भाषेमध्ये सेंटेन्सेस तयार करावे लागतात आणि ते तुमच्यासमोर सादर करावे लागतात की जेणेकरून तुम्हाला हा पॉईंट समजावा. आणि आजही तुम्ही या सर्व पॉईंट्सकडे दुर्लक्ष करणार तर भविष्य अंधकारमय आहे. त्यामुळे प्रपोजिशनचे हे आत्ता जे काही 10 लेक्चर झालेले आहेत हे इतके व्यवस्थित करून ठेवा की शब्द येताबरोबर तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यानंतर हे प्रपोजिशन वापरायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील तर तुम्हाला नक्कीच प्रपोजिशन हा जो चॅप्टर आहे किंवा प्रपोजिशनचे जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये देता येतील. कितीही कोणी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न परीक्षेमध्ये केला तर तुम्ही कन्फ्यूज न होता त्याचं उत्तर कॉन्फिडेंटली देऊ शकतात. आणि हाच कॉन्फिडन्स जो आहे तो तुमचा बूस्टअप करायचा आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने मला जे जे तुम्हाला द्यावायचं होतं ते मी संपूर्ण तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. रिसिविंग तुमच्याकडे आहे, गिविंग आमच्याकडे आहे, देत आहोत आम्ही पूर्ण स्वरूपाने. तुम्हाला कितपत ते घ्यायचं आहे आणि किती व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे हे तुमच्यावर डिपेंड करतं. आणि म्हणून कोणताही लेक्चर असो व्यवस्थित त्याला बघायचं, व्यवस्थित 2 ते 3 वेळेस रिव्हिजन करायची. जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये शॉर्ट नोट्स काढू शकतात आणि त्या थ्रू तुम्ही अभ्यास करू शकतात. परंतु सांगणं इतकंच आहे की प्रपोजिशन आणि आर्टिकल दोनही चॅप्टर्स खूप डेप्थमध्ये असतात आणि खूप महत्त्वाची असतात आणि हे प्रायर चॅप्टर्स आहेत. बऱ्याच परीक्षा पाहिल्यात तर 2-2 प्रश्न, प्रपोजिशनचे 2 प्रश्न आणि आर्टिकलचे 2 प्रश्न विचारलेच जातात. आणि म्हणून हे 2 चॅप्टर्स जे आहेत हे व्यवस्थित करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. आता बघा, डिस्कस्ड हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो घृणा करणे, द्वेष करणे. घृणा करणे किंवा द्वेष करणे. डिस्कस्ड या शब्दाचा अर्थ होतो घृणा करणे. बघ, यासोबत विथ तेव्हा वापरलं जाऊ शकतं जेव्हा पर्सन असेल, ॲट केव्हा वापरलं जाऊ शकतं जेव्हा थिंग्स असेल. सो द रिच आर डिस्गस्टिंग विथ ॲट द पुअर. आता द पुअर म्हणजे कोण आहेत? द पुअर म्हणजे लोक आहेत. आणि लोकांची जर घृणा केली जात आहे, व्यक्तीची जर घृणा केली जात आहे तर डिस्गस्टिंग किंवा डिस्गस्टेड या शब्दासोबत विथ हे प्रिपोजिशन वापरलं जाईल, ॲट हे प्रिपोजिशन वापरलं जाणार नाही. आणि त्यानंतर आहे द रिच आर डिस्गस्टिंग विथ ॲट द पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे काय? गरिबी. पॉवर्टी म्हणजे काय? गरिबी. आणि द पुअर म्हणजे काय? गरीब लोक. द पुअर म्हणजेच काय? गरीब लोक.
मग बघा, गरिबी आहे, गरिबी म्हणजे लोक नसतात, आणि गरिबी म्हणजे लोक नसतात म्हणून डिस्गस्टिंग सोबत आपण विथ हे प्रिपोजिशन वापरू शकत नाही. आता आपल्याला ॲट द पॉवर्टी हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. म्हणून आता हे सेंटेन्स दोघंही कसे आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे. मग हा छोटासा पॉईंट जो होता तो इथपर्यंत तुम्हाला सांगायचा होता. ठीक आहे. त्यानंतर आजचा आपला शेवटचा पॉइंट, सॅटिस्फाईड विथ. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी सर्वांना माहिती असतं. जर एखाद्या व्यक्तीशी आपण समाधानी असू तर सॅटिस्फाईड नंतर विथ, व्यक्ती सोडून ज्याच्यावरही आपण समाधानी असू त्याच्यासोबत आपण काय वापरणार, ॲट हे प्रिपोजिशन वापरणार. सो बघा, आय थिंक रोहन शुड बी सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की रोहन समाधानी असला पाहिजे. कशाशी समाधानी असला पाहिजे, त्याच्या ब्रदरशी समाधानी असला पाहिजे. मग त्याचा ब्रदर म्हणजे त्याचा भाऊ, त्याचा भाऊ म्हणजे व्यक्ती. मग व्यक्ती असेल तर सॅटिस्फाईड नंतर विथ हे प्रिपोजिशन येईल, आणि म्हणून इथे विथ हे प्रिपोजिशन बरोबर असेल, टू हे प्रिपोजिशन चुकीचं असेल. अँड द सेकंड सेंटेन्स, द पीपल आर नॉट सॅटिस्फाईड. लोक जी आहेत ती समाधानी नाहीत. द पीपल आर नॉट सॅटिस्फाईड. कशाशी सॅटिस्फाईड नाही आहे, दिस गव्हर्नमेंट, या सरकारशी लोक जी आहेत ती समाधानी नाहीत. ठीक आहे, सेंटेन्स आहे फक्त. सो पीपल आर नॉट सॅटिस्फाईड टू ॲट विथ दिस गव्हर्नमेंट. या सरकारशी लोक समाधानी नाहीत. मग बघा, सरकार आहे, सरकार म्हणजे व्यक्ती असते का, नाही. सरकार जर व्यक्ती नाही तर विथ हे प्रिपोजिशन वापरू शकत नाही. सो सॅटिस्फाईड नंतर विथ जे असेल ते चुकीचे असेल. सॅटिस्फाईड नंतर आता आपल्याला ॲट हे प्रिपोजिशन वापरावं लागेल, टू हे प्रिपोजिशन वापरावं लागणार नाही. सो द पीपल आर नॉट सॅटिस्फाईड ॲट दिस गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंटशी पीपल सॅटिस्फाईड नाहीत. तर हा होता आजचा आपला टू प्रेपोजिशन. टू या प्रिपोजिशनसह आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणि त्यांच्यासोबत यूज होणारे वेगवेगळे प्रेपोजिशन्सही पाहिलेत. आणि आज आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिसही केलं. आणि म्हणून आजचा आपला हा जो 10वा पार्ट होता प्रेपोजिशनचा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा पार्ट आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय की प्रेपोजिशन चॅप्टर जे आहे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. एकदाचं प्रेपोजिशन तुम्ही व्यवस्थित केलं आणि आर्टिकल व्यवस्थित केलं तर तुमचे 3 ते 4 मार्क्स जे असतात ते ऑब्व्हियसली रिझर्व असतात. एनी टाइम रिझर्व असतात, कोणत्याही परीक्षेसाठी रिझर्व असतात. आणि म्हणून 4 हातचे मार्क्स जे आहेत ते आपल्याला अजिबात जाऊ द्यायचे नाही आहेत. म्हणून हे 2 लेक्चर्स आपले जे झालेत, यापूर्वीचं आर्टिकल चॅप्टर आणि आत्ताचं सुरू असलेलं प्रेपोजिशन हे चॅप्टर जे आहे महत्त्वाचं आहे. हे सर्व लेक्चर सर्वांनी लाईव्ह करायचे आहेत. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईव्ह यायचं आहे, लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. कारण लाईव्ह लेक्चरमध्ये आपला जो डाऊट असेल तो आपण जनरली येथे मांडू शकतात आणि त्याच्यावर आपलं समाधान जे आहे ते होऊ शकतं. तर चला भेटूया आता पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत. हां, अजून काही दिवस लेक्चरचा टायमिंग हा संध्याकाळी 7 ते 8 हाच असेल. जोपर्यंत आपल्या एरियामध्ये शिवमहापुराण सप्ताह सुरू आहे जनरली तोपर्यंत टाईम हाच राहील. कारण सकाळच्या वेळेत जी सप्ताह असतो आणि त्याच्यामध्ये देवांची गाणी असतात ती फार मोठ्या आवाजामध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लेक्चर कंडक्ट करणं जे आहे ते पॉसिबल होऊ शकत नाही. म्हणून आपला जो सकाळचा टायमिंग आहे तो आपण संध्याकाळी शिफ्ट केलेला आहे, संध्याकाळी 7 ते 8 एव्हरीडे, रविवार आणि सुटीचा दिवस सोडून. धन्यवाद.